मुंबईच्या कांदिवलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीच्या उमेदवारांसाठी सभेचं आयोजन। ठाकरे बंधूंचा मुंबई पालिकेसाठी वचननामा प्रकाशित। शिवसेना भवनमध्ये मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा असा शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून प्रसिद्ध। ठाकरेंनी कितीही जाहीरनामा दिला तरी जनता मतदान करणार नाही। उद्धव ठाकरेंचा विकासाशी काही संबंध नसतो, बावनकुळेंची टीका। तर भावनिक मुद्द्यावरती निवडणूक लढणं हा ठाकरेंचा अजेंडा। ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावर बावनकुळेंची टीका। राहुल नार्वेकर सभागृहाबाहेर केवळ आमदार, त्यांना निलंबनाचा अधिकार नाहीये। राहुल नार्वेकरांचं तात्काळ विधानसभा अध्यक्ष पदावरून निलंबन करा, उद्धव ठाकरेंची मागणी। देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू आहे। बिनविरोध निवडणूक लोकशाहीसाठी घातक आहे। मतचोरीनंतर उमेदवारांची पळवापळव सुरू झाली आहे। मतदानाआधी महायुतीच्या बिनविरोध घोषित केलेल्या उमेदवारांच्या निवडीवरून उद्धव ठाकरेंची टीका। सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही, हा भ्रम दूर झाला पाहिजे। केव्हा तरी सत्ता जाईल हे लक्षात ठेवा, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। निवडणुका आल्या की काही जणांना सूर्याची पिसाळ, अफजल खान आठवतात। बाळासाहेबांचे विचार मारणारे सूर्याची पिसाळ असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। मुंबईतील निवडणुकीत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय आहे। काही लहान बालकही सहभागी झाल्यात। फडणवीसांचा आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंना टोला। मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठीच होणार, फडणवीसांना विश्वास। वरळीमध्ये काल डोम कावळे जमले होते। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या संयुक्त सभेवर उद्धव ठाकरेंची टीका। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही। महाराष्ट्रामध्ये मराठीच महापौर होणार, इथे मराठीचा अपमान हा राखलाच पाहिजे। राज ठाकरे कडाडले तर भाजप मराठी माणसांना हिंदू मानत नाही का, उद्धव ठाकरेंचा सवाल। मुंबईत आम्ही खूप साधी आणि छोटी छोटी कामं केलेली आहेत, त्यांचं श्रेय कशाला घेता, उद्धव ठाकरेंच्या महायुती आणि फडणवीसांवर टीका। तर मोदीजींनी अरबी समुद्रात शिवस्मारकाचं पूजन केलं, ते कधी बाहेर काढणार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बिनविरोध पार पडलेल्या जागांसंदर्भात मोठा निर्णय। चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांसंदर्भात निकाल जाहीर करू नका, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि देशामध्ये प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे। आयोगाला लोक ताठाखालचं मांजरच म्हणणार, संजय राऊतांची टीका। तर राऊतांना गांभीर्याने घेऊ नये, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा पलटवार। कायद्यानुसार ईव्हीएम मध्ये नोटा नावाचा उमेदवार आहे, निवडणूक रद्दही होऊ शकते। नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी कायदा शिकावा, राऊतांचा शिंदेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंची वैचारिक भेसळ झालेली आहे, काँग्रेससोबत बसला त्याचं काय, अशी शिलारांची ठाकरेंवर टीका। वरळीमध्ये जमलेल्या भेसळीचा समाचार घेणार असं वक्तव्य ठाकरेंनी केलं होतं। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार, मुंबईमध्ये महायुतीनं प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। राज ठाकरे 20 वर्षांनंतर नव्या शिवसेना भवनमध्ये पोहोचले, राज ठाकरेंकडून जुन्या शिवसेना भवनाच्या आठवणींना उजाळा। 12 तारखेला शिवतीर्थवरती फडणवीस शिंदेंची जाहीर सभा होणार। शिवतीर्थवरून फडणवीस आणि शिंदे मुंबईकरांना साथ घालणार। मुंबई पालिका प्रचारासाठी महायुतीकडून शिवतीर्थवरती सभेचं आयोजन। शिवतीर्थवरती सभेसाठी 11 तारखेला 11 जानेवारीला ही आमची तारीख आम्ही मागितली होती, मात्र आम्हाला शिवतीर्थवरती सभा घेता येऊ नये यासाठी डावपेच सुरू आहेत। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। शिंदेंना सोबत घेतल्याचाही भाजपला पश्चाताप आहे। महापालिका निवडणुकीनंतर पश्चाताप उघडपणे दिसेल। पश्चातापाचा उद्रेक झाल्यावर राजकारणात उलथापालथ होईल, संजय राऊतांचा दावा। शिंदेंना सोबत घेतल्याचा देखील भाजपला पश्चाताप होईल असं म्हणत संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा।